शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख 10 एप्रिल 2026। आज आपण आजचे कापूस गठण कशा प्रकारे आणि कापूस बाजारभाव काय आहे, भाव किती प्रमाणात पडले, हे सर्व माहिती आज जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, कृषीगंध या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, कापूस भावात आपल्याला 8 तारखेपासून भाव पडलेले दिसत आहे। 100-200 रुपयांनी मोठ्या बाजारपेठेत भाव पडले आहे आणि हिंगणघाट, मानवत, यवतमाळ, परभणी यांसारख्या बाजारपेठेत आपल्याला 300 ते 400 रुपयांनी कापूस बाजारभाव पडलेले जाणवत आहे। तर आता हे भाव पडले कशामुळे? तर आता शेतकरी मित्रांनो, हे जागतिक स्तरावर जे युद्ध चालू होते ते संपण्याच्या मार्गावर आले आहे। म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, जिथून जलवाहतूक होते आणि इराणने ज्याच्यावर कब्जा करून ठेवला होता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर, ते एक प्रकारचा टोल आहे शेतकरी मित्रांनो तिथलं। तर त्या जागेवर त्यांचा कब्जा आहे इराणचा। तर तिथे अमेरिकेने सुद्धा हस्तक्षेप केला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे, शेतकरी मित्रांनो, ट्रम्पचं म्हणणं सोप्या भाषेत हे आहे की इराण आणि अमेरिका हे दोन्ही देश स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून त्या टोल नाक्यावरून टोल टॅक्स जलवाहतुकीचा घेतला जाईल। तर असं ट्रम्पचं म्हणणं आहे। आणि आता शेतकरी मित्रांनो, जागतिक स्तरावर जे अमेरिका, इस्रायल, इराण या देशांचं युद्ध चालू होतं ते संपण्याच्या मार्गावर आलंच आहे शेतकरी मित्रांनो। म्हणून आपल्याला आता कापूस बाजारभावात घसरण बघायला मिळत आहे। मित्रांनो, या हप्त्यात तुम्हाला संपूर्ण कापूस विक्री करायला हळूहळू सांगितला होता, तर त्याप्रमाणे सर्व वाटचाल झाली आहे शेतकरी मित्रांनो। आपण 6-7 दिवसापासून या हप्त्यात कापूस विक्री हळूहळू करून टाका असं शेतकरी मित्रांना। आणि मी पण कापूस आत्ताच विक्री केला आहे शेतकरी मित्रांनो, जो होता तो आता संपलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला विक्री करायची होती, कारण आता भाव पडणारच होते। युद्ध दीर्घकाळ चालू शकत नव्हते, कारण या युद्धाचा परिणाम इतर देशावरच्या अर्थव्यवस्थावर पण होतो आणि सर्व देशांच्या अर्थव्यवस्था, इकॉनॉमीवर या युद्धाचा परिणाम होत होता। म्हणून हे युद्ध संपण्याच्या मार्गावर आलेच आहे शेतकरी मित्रांनो। म्हणून आपल्याला आता, जर तुमचा कापूस थोडाफार राहिला असेल तर या 1-2 दिवसात काढून घ्या, कारण आता संकेत म्हणजेच अंदाज, भाववाढीचा अंदाज नाही आहे शेतकरी मित्रांनो। आता आपल्याला कापूस सर्व काढायचा आहे। मित्रांनो, अशीच अपडेट तुम्हाला दरवर्षी मी देत राहील। कापूस बाजारभावात काय हालचाली चालू आहे, कापूस बाजारभावात काय किमती चालू आहे जिनिंगमध्ये, याची अपडेट तुम्हाला मिळत राहील दरवर्षी। म्हणून या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। आणि आता आपण शेतीविषयक माहितीकडे पुढील काही दिवसांनी आपण शेतीविषयक माहिती अपलोड करणार आहोत। तर त्याच्यासाठी या चॅनलवर बनून राहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।